फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅक लिस्टवरील दुचाकी ओढून नेत असताना चौघांनी केलेल्या मारहाणीत फायनान्सची वसुली करण्याच्या व्यक्तीचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. लक्ष्मण जाधव असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता स्पर्श फायनान्स कंपनीकडून ब्लॅक लिस्टवरील दुचाकी घेण्यासाठी लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव व टीम लीडर आकाश धुमाळ हे नुरानी मस्जिद जवळ गेले होते. तेव्हा दुचाकी मालकासह चौघांनी लक्ष्मण जाधव याच्या डोक्यावर व छातीवर खोऱ्याने व फरशी घालून मारहाण केली होती. गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी 11:50 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी अविनाश शंकर मदनावले वय 24, राजेश शंकर मदनावले वय 32, उच्चेश्वर नगर कुमठानाका, विशाल राजू जाधव वय 23, कल्लप्पा नगर, नीलम नगर रोड सोलापूर, अमर ज्ञानेश्वर कांबळे, संजय नगर कुमठानाका या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड करीत आहेत. 12 वाजता काहीतरी ही घटना घडलेली आहे. रिकव्हरीसाठी गेले 23 तारखेला 12 वाजता घटना घडली विजापूर नाका नुरानी मस्जिद येथे. मग त्या ठिकाणी हिने गाडी रिकव्हरीसाठी गेल्यानंतर त्यांच्यात काय झालंय, त्यांनी एकटेच होते का? 3 जण होते. दिली 3 जण गेल्या, 2 जणांना मुक्का मार लागलेला आहे. ते आहेत सोबत, पण ह्याला भरपूर डोक्यात वगैरे मारलेले आहेत. असं कसं मारलेत, मृत्यू झाला? डोक्यात काय तर फरशी घातलेत का, ते त्यांच्याजवळ ते बिगारी कामगार होते बहुतेक, ते खोऱ्याने काय तर डोक्यात मारलेत म्हणून सांगते.